परदेशातील सिंगापूर किंवा दुबई सारख्या विकसित देशांमध्ये विमानतळाभोवती जी अवाढव्य आणि हायटेक शहरं वसलेली असतात, अगदी तसाच प्रकल्प आता आपल्या देशात पहिल्यांदाच प्रत्यक्षात उतरत आहे. आणि हा प्रयोग करत आहे अदानी समूह. अदानी समूहाची उपकंपनी असलेला हा महाप्रकल्प तब्बल 655 एकर जमिनीवर उभा राहत असून यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या प्रकल्पाचा पहिला भाग 70% भाग म्हणजे 440 एकराचे साम्राज्य एकट्या मुंबईत आणि नवी मुंबईत आकाराला येत आहे. पण विमान वाहतुकीच्या पलीकडे जाऊन एअरपोर्ट सिटी बनण्याचा हा पहिला प्रयोग नेमका काय आहे, याचा सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा होणार आणि हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होणार, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. भारताच्या आणि विशेषतः आपल्या महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या इतिहासात आजवरचा सर्वात पहिला ऐतिहासिक आणि आगळावेगळा प्रयोग सुरू झाला आहे. भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र सध्या जगात सर्वात वेगाने विस्तारित होत आहे. याच वेगाला नवीन दिशा देण्यासाठी अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेडने एकात्मिक विमानतळ शहरे विकसित करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सादर केला आहे. हा प्रकल्प पारंपरिक रिअल इस्टेट विकासाला पूर्णपणे वेगळा असून स्वतंत्र इमारती किंवा कॉलनी बांधण्याऐवजी या संपूर्ण जिल्ह्यांची योजना विमानतळ परिसंस्थेचाच एक नैसर्गिक विस्तार म्हणून आखली जात आहे. म्हणजेच ही शहरे विमानतळाला केवळ प्रवासाचे साधन न ठेवता त्यांना व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि शहरी विकासाचे प्रमुख केंद्र बनवतील. आता तुम्हाला उत्सुकता असेल की हा प्रकल्प नेमका कुठे आणि कसा राबवला जाणार, तर पहिल्या टप्प्यात यासाठी देशातील 6 प्रमुख विमानतळांची निवड केली जाणार आहे, ज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, लखनौ, जयपूर आणि गुवाहाटी याचा समावेश आहे. पण यातील सर्वात अभिमानाची गोष्ट आणि मोठी गोष्ट अशी आहे की या संपूर्ण प्रकल्पातील एकूण गुंतवणुकीपैकी जवळपास 70% हिस्सा एकट्या मुंबई आणि नवी मुंबईवर खर्च केला जाणार आहे. या दोन्ही शहरांमधील तब्बल 440 एकर जागेवर हा विकास होणार आहे. यावरून हे स्पष्ट होतंय की भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि नुकतंच गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या संपूर्ण योजनेचे मुख्य केंद्र असणार आहेत. आता आपण समजून घेऊया की या एअरपोर्ट सिटीची रचना कशी असेल. प्रवाशांच्या, व्यावसायिकांच्या आणि स्थानिक समुदायाच्या सोयीसाठी इथे लक्झरी हॉटेल्स, व्यावसायिक कार्यालय म्हणजेच वर्क प्लेसेस, रिटेल स्टोअर्स, भव्य शॉपिंग मॉल्स, उत्तम रेस्टॉरंट्स, मनोरंजन केंद्र आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कन्व्हेन्शन सुविधा एकाच मास्टर प्लॅन केलेल्या परिसरात उपलब्ध असतील. या शहराची रचना वॉकेबल सिटी म्हणजेच पायी फिरता येण्याजोगे शहर या संकल्पनेनुसार केली जाणार आहे. हॉटेल्स, कार्यालय, रिटेल स्टोअर्स आणि मनोरंजन केंद्र एकाच परिसरात असल्याने नागरिकांना सहज पायी फिरत सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. तसेच प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी हे सर्व प्रकल्प विमानतळ, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांशी थेट आणि अखंडपणे जोडले जाणार आहेत. AAHL चे संचालक जीत अदानी यांनी यावर विश्वास व्यक्त करताना सांगितले की जगातील यशस्वी विमानतळ परिसर हे आता वाणिज्य आणि शहरी विकासाची केंद्र बनली आहेत. भारताची विमान वाहतूक बाजारपेठ विस्तारत असताना आम्ही अशा एकात्मिक शहरी स्थळांचे जाळे तयार करत आहोत, जे गुंतवणूक, रोजगार, प्रवाशांचा उत्तम अनुभव आणि शहरांच्या दीर्घकालीन विकासासाठी उत्प्रेरक ठरतील. याच अनुषंगाने हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि वर्क प्लेसेस मधील नवीन ट्रेंड्स लक्षात घेऊन जागतिक स्तरावरील आघाडीच्या डिझाईन आणि इंजिनिअरिंग भागीदारीच्या सहकार्याने या विकासाची रचना केली जात आहे. हॉटेल क्षेत्रासाठी प्रसिद्ध IHG हॉटेल्स अँड रेस्टॉरंट्स सोबत विशेष करार देखील करण्यात आला असून 5 लक्झरी हॉटेल्स उभारली जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे जागतिक स्तरावर अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिष्ठित असलेला किम्प्टन हा लक्झरी हॉटेल ब्रँड या प्रकल्पामुळे पहिल्यांदाच भारतात पदार्पण करणार आहे. याशिवाय हॉटेल, फूड, रिटेल आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक आघाडीचे भारतीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्स देखील या प्रकल्पाचा हिस्सा असणार आहेत. या भव्य प्रकल्पाची रचना, डिझाईन आणि बांधकाम जागतिक दर्जाचे व्हावे यासाठी डिझाईन आणि इंजिनिअरिंग साठी KPF बिनॉय आणि झेंड्रा स्पेस सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या एकत्र आल्या आहेत. तर या शहरांच्या बांधकामाची सर्वात मोठी धुरा भारतातील आघाडीच्या लार्सन आणि ट्युब्रो, टाटा प्रोजेक्ट्स आणि PSP प्रोजेक्ट्स या कंपन्यांवर सोपवण्यात आली आहे. तसेच व्यावसायिक सल्ल्यासाठी आणि रिअल इस्टेट नियोजनासाठी CBRE, JLL आणि क्युशमन आणि वेकफिल्ड या नामांकित संस्थांची मदत घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे एवढा महाप्रकल्प उभा राहत असताना
पर्यावरणाचीही पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांना US ग्रीन बिल्डिंग काउन्सिलिंग कडून म्हणजेच लीड गोल्ड प्री सर्टिफिकेशन मिळालेले आहे. म्हणजेच तिथे ऊर्जा बचत, पाण्याचा पुनर्वापर, हरित इमारती आणि पायी चालण्यासाठी अनुकूल अशा प्रदूषण मुक्त सार्वजनिक जागांचा सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा प्रकल्प कधी पूर्ण होणार. अदानी समूहाने हा प्रकल्पाचा मास्टर प्लॅन अशा पद्धतीने तयार केला आहे की याचं काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं जाईल. पहिल्या टप्प्यातील पायाभूत सुविधा, हॉटेल्स आणि व्यावसायिक केंद्राचे बांधकाम आगामी काही वर्षात करण्याचं कंपनीचे उद्दिष्ट आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आणि या एअरपोर्ट सिटीचे काम एकमेकांना पूरक पद्धतीने वेगाने पुढे नेले जात आहे, जेणेकरून पुढील 3 ते 5 वर्षात यातील बहुतांश भाग हा नागरिकांसाठी आणि प्रवाशांसाठी खुले होतील आणि भारताच्या पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर एक नवी ओळख मिळेल. थोडक्यात सांगायचं तर अदानी एंटरप्राइजेस लिमिटेडची उपकंपनी असलेली AAHL ही आज भारतातील सर्वात मोठी खासगी विमानतळ ऑपरेटर कंपनी आहे. ही कंपनी सध्या मुंबई, अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम अशा 8 प्रमुख विमानतळाचे व्यवस्थापन यशस्वीपणे सांभाळत आहे. पण आता हे केवळ विमान वाहतुकीपुरते मर्यादित न राहता देशाच्या प्रगतीला एक नवी आर्थिक परिसंस्था देत आहेत. या 20,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील, व्यापार वाढेल, पर्यटन वाढेल आणि भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरला जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळेल. तर महाराष्ट्रात पहिल्यांदा 655 एकर क्षेत्रावर होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एअरपोर्ट सिटी बद्दल तुम्हाला काय वाटतं? यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला खरंच गती मिळेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.